मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आय टी आयचे स्पॉट ॲडमिशन फेज 2 जो आहे तर 2 to 7 यामध्ये म्हटलेलं आहे. तर शेवटची तारीख उद्या आहे आणि तुम्हाला जॅकपॉटसुद्धा लागू शकतो, कारण तुम्हाला जो पसंतीचा ट्रेड आहे तो सुद्धा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक आय टी आयच्या वेकन्सीट कशा बघायच्या, मोबाईलवरून तुम्ही बघू शकता पूर्ण माहिती, कशाप्रकारे कोणकोणत्या वेकन्सीट आहेत आणि आपला नंबर कुठे लागू शकतो हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर स्पॉट ॲडमिशन फेज 2 लास्ट डेट 22 तारीख आहे. आता ॲडमिशनला जाण्यापूर्वी तुम्हाला लॉग इन करून बघायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये. इथे admission.dvt ही वेबसाईट आहे. याच्यावर इथे मोबाईलमध्ये 3 लाईन दिसत आहेत. त्याच्यावर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. इथे तुमचा नंबर जो येतो फॉर्मवर असेल तो बघा, त्यानंतर पासवर्ड बघा आणि इथे कॅप्चा एंटर करा, बेरीज वजाबाकी असते ती एंटर केल्यानंतर इथे साइन इन करा. पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर क्लिक हिअरवर क्लिक करा. साइन इन केल्यानंतर इथे प्रोसीड टू ॲडमिशन पोर्टल याच्यावर जायचं आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा या 3 लाईनवर जायचं आहे. 3 लाईनवर गेल्यानंतर डॅशबोर्ड आणि रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेकंट सीट दिसणार आहेत. आता वेकंट सीट रिपोर्ट डाउनलोड कशा प्रकारे करायचा ते बघणार आहोत आपण. तर इथे रिजन निवडा. रिजनमध्ये तुमचा जो रिजन आहे त्यामध्ये बघायचा आहे. समजा मी आता मुंबई रिजन घेतो आहे, तर मुंबई रिजनमध्ये तुम्ही ऑल डिस्ट्रिक्टसुद्धा घेऊ शकता, तुम्ही पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टसुद्धा घेऊ शकता. तर आपण इथे समजा रायगड, पालघर, मुंबई सिटी इथे बघू. त्यानंतर तालुका मुंबई, इन्स्टिट्यूट टाईप गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट तुमचा जो असेल, म्हणजे हे टॅब आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. इन्स्टिट्यूट त्या गव्हर्नमेंटमध्ये कोणती इन्स्टिट्यूट, जे 4-5 इन्स्टिट्यूट असतील त्यापैकी आता आपण मुंबई 11 बघू. तर यामध्ये तुम्हाला जनरेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. आता जनरेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF किंवा एक्सेल डाउनलोड होते. तर PDF वर आपण जाऊ. आता PDF डाउनलोड झाल्या ट्रेड इथे दिसतात आणि ट्रेडच्या शेवटी जे आहेत त्या वेकन्सी दिसतात. आता इथे बघा मेकॅनिकल डिझेल, बरेच मुलांना मेकॅनिकल डिझेल हवा असतो, तर इथे एक सीट वेकंट आहे उद्यासाठी, म्हणजे 22 तारीखला ही सीट भरली जाणार आहे. मेसनसुद्धा बऱ्याच जणांना हवा असतो, तर या ठिकाणी 2 सीट बाकी आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जो पसंतीचा ट्रेड असतो तो या ठिकाणी मिळू शकतो. मेसन झाला. आता इथे फिटरसुद्धा शिल्लक आहे, तर फिटरलासुद्धा एक जागा, बऱ्याच विद्यार्थ्यांना फिटर आवडीचा असतो, एक जागा शिल्लक आहे. असा जॅकपॉट या ठिकाणी लागू शकतो. म्हणजे उद्या तुम्ही जर हजर राहिले 11 वाजेपर्यंत तुम्हाला या ट्रेडपैकी जे पसंतीचे ट्रेड तुम्ही घेऊ शकता. ॲक्च्युली सगळे ट्रेड महत्त्वाचे असतात आणि सगळ्या ट्रेडना त्या ठिकाणी जॉब व्हेकन्सीज आहेत. तरी तुम्ही कोणताही जरी ट्रेड घेतला तरी तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे. पण पसंतीचे ट्रेड जर हवे असतील तरीसुद्धा ज्या आय टी आयला तुम्हाला जायचं आहे तिकडचं तुम्ही हे टॅब सिलेक्ट करायचे, रिजन सिलेक्ट करायचे आणि आय टी आय सिलेक्ट करायचा आणि जनरेट रिपोर्टवर बघून जायचं आहे. तर दुपारी 11 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे आणि तुम्हाला 12 वाजता ॲडमिशन मिळणार आहे, 1 वाजता ॲडमिशन मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.